बाबांनी शिक्षण घेतलं आणि त्या संन्यासांनी सांगितल्याप्रमाणे ते घरी आले. पाचही भावंडांना आपण बसवलं आणि हे विधी तुम्ही कुणाला करायला तयार आहात का तेव्हा विचारलं. तेव्हा घरातील एकही व्यक्ती बाबाला होकार दिला नाही. तेव्हा बाबांनी परिवाराच्या समोर विषय ठेवला की माझी पत्नी माझा मुलगा त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी जर तुम्ही स्वीकारत असाल तर मी विधी करायला तयार आहे. तेव्हा घरातील लोकांनी बाबाला होकार दिला आणि बाबांनी त्या विधीच्या कार्याला 26 नोव्हेंबर 1945 ला बाबांनी ती विधी सुरुवात केली. बाबाचं लग्न वयाच्या 17व्या वर्षी 1938 ला बाबाचं लग्न झालं. वाईचं वय 12 वर्षाचं होतं आणि बाबा आई वडील प्रपंचामध्ये राहून बाबांनी 26 नोव्हेंबर 1945 ला या भगवत कार्याच्या परमेश्वर प्राप्तीच्या कार्याला बाबांनी त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये ज्योत लावून स्वतःच्या कुटुंबातलं दुःख दूर केलं. बाबाकडे अनेक दुःखी लोक यायला लागले. त्या दुःखी लोकांवर मात करून बाबांनी या जगामध्ये कितीतरी दुःखी लोक आहेत आणि त्या दुःखी लोकांपर्यंत ही परमेश्वरी कृपा पोहोचली पाहिजे म्हणून बाबांनी मिळेल त्या संतांचा वापर करून खेडोपाडी जाऊन या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार निष्ठाम पावलेल्या आमच्या महान त्यागी बाबा जिंदगी केलेला आहे. आम्हाला सोप्या सरळ भाषेमध्ये हा आपला मार्ग धर्म मिळाला. जेव्हा मी या मार्गाशी जुडलो माझे वडील खुनाचे ठसे फेकत होते. करार होता विद्यावस्थाचा होतो. 1977 ला या मार्गामध्ये जुडलो आम्ही. या मार्गाचा प्रचार नव्हता. मोजके भंडारा जिल्ह्यामध्ये 7-8 लोक होते. गोंदिया भंडारा जिल्हा त्यावेळेस एक होता आणि मोजके 7-8 लोक होते. माझा सेवक नंबर 885 आहे. या धर्माचा प्रचार नव्हता. अनेक वाल्या व्यक्तीने सांगितलं की ताराचंद सार्वे हे बाबांच्या मार्गामध्ये या वर्षी आलेले आहेत. त्यांचे गाय ढोरं मरत त्यांची भूताटकी होती आणि या बाबाचा स्वीकार केल्यामुळे घरामध्ये सुख समाधान मिळाले. आनंदामध्ये जीवन जगत आहे. तुम्ही माझे वडील विचार करू लागले की माझ्या घरी एवढी मोठी देवी देवतांनी सुद्धा असले वैद्यवाणी सर्व भगत गिग सर्व घरी असताना सुख समाधान मिळाले आणि सर्व देवाचा विसर्जन केल्याच्या नंतर परमेश्वर काम करतो हे पटलं नाही वडिलांना. परंतु वडिलांना वाटलं की मी अशा म्हणण्यापेक्षा कुणी व्यक्ती सांगत आहे जर मी जाताना त्या रस्त्याने गेलो तर चालेल तिकडेच माझे दफन करून घेतील असा विचार वडिलांनी मनात ठाणला. आणि जो माणूस फाट्यावर उठू शकत नव्हता बसू शकत नव्हता तो 30 किलोमीटर फिरकी या गावाला चालून गेला. आणि मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शकाच्या घरी परमेश्वराला मरण्याचं वचन दिला. आणि मार्गदर्शकांनी सांगितलं तुम्ही भगवंताला मरण्याचं वचन द्या म्हणे. आणि म्हणे परमेश्वर तुमच्या घरी पाहायला लागेल म्हणे. माझे वडील म्हणे तुम्ही काय चुक्या बनवता जे करताजी म्हणे आम्हाला मी तुमच्या खिडकीमध्ये परमेश्वराला मरण्याचं वचन देईन म्हणे ना खात्याला आराम कुठे लागेल का म्हणे असा होते का म्हणे कधी म्हणे. कारण विश्वास वाटत नव्हता. माझे वडील त्या ठिकाणी